नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम.जे. शेख इंग्लिश इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकणार आहोत. डायरेक्ट स्पीचला दुसरं नाव नॅरेशन असं आहे. नॅरेशनमध्येच डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा भाग येतो. तर बघूयात डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आज. ठीक आहे, तुम्हाला बोललो नॅरेशन असं देखील म्हणतात. डायरेक्ट नॅरेशन, इनडायरेक्ट नॅरेशन. परीक्षेत नॅरेशन हा शब्द जास्त असतो, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या. त्याला आपण काय डायरेक्ट स्पीचला आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष कथन. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे बोलणे जसेच्या तसे काही बदल न करता सांगितले जाते. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या व्यक्ती काही बोलतो तर त्याचं जे बोलणं असतं काही बदल न करता, म्हणजे काहीच त्याच्यात बदल न करता म्हणजे काय, जे नेसेसरी पार्ट असतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये किंवा डायरेक्ट स्पीचमध्ये त्याच्यात बदल न करता ते ॲज इट इज त्याच्यात तोंडचं वाक्य एकेरी किंवा दुहेरी अवतरणचिन्हात मांडणे, त्यालाच आपण काय म्हणतो? डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. तर बघूयात, बदल न करता सांगितले जाते तेव्हा त्यास प्रत्यक्ष कथन असे म्हणतात. प्रत्यक्ष कथन हे एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हात मांडले जाते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघा, आता एक वाक्य बघा, तुम्हाला लक्षात आलं का? प्रत्यक्ष कथन म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? कथन म्हणजे बोलणे. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे तोंडचे वाक्य जसेच्या तसे मांडणे किंवा लिहिणे, म्हणजे ते अवतरण चिन्हात. आलं लक्षात? डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्हाचा वापर केला जातो वाक्याच्या प्रकारानुसार. ठीक आहे, ते वाक्याचे प्रकार आपण बघणार आहोत नंतर. तर कसे प्रकारानुसार बदल होतात तेही आपण बघणार आहोत. तर आता बघूयात, तुम्हाला कळलं हे डायरेक्ट स्पीच कळलं. आता आपण एक्झाम्पलवरून जास्त लक्षात घेऊया. राहुल सेड टू सुधीर. राहुल सेड टू सुधीर. आता मी बघा प्रत्येक गोष्टीवर अंडरलाईन करतो. राहुलवर करतोय, सेड टूवर करतोय, सुधीरवर करतोय, आणि चौथा जो पार्ट आय एम गोईंग टू मुंबई टुडे विथ माय फादर, याच्यावर सुद्धा मी अंडरलाईन करतोय. म्हणजे 4 गोष्टींवर मी अंडरलाईन केलं. बरोबर? राहुलवर केलं, सेड टूवर केलं, सुधीरवर केलं, आय एम गोईंग टू मुंबई टुडे विथ माय फादर या भागावर देखील केलं. बरोबर आहे? तर आपण समजून घेऊयात या भागांना डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या भाषेत काय म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट आता बघूयात. मग या वाक्यात राहुल हा काय आहे? स्पीकर आहे. म्हणजे जो वाक्य बोलला आहे तो काय आहे? स्पीकर. बरोबर आहे? म्हणजे हे त्याच्या तोंडचं वाक्य आहे. आय एम गोईंग टू मुंबई टुडे विथ माय फादर. हा लक्षात, हा म्हणजे हा स्पीकर आहे, म्हणजे बोलणारा आहे. बरोबर आहे? सुधीर हा काय आहे? लिसनर, ऐकणारा आहे. बरोबर आहे? ऐकणारा आहे. सुधीर हा काय आहे? लिसनर आहे, म्हणजेच ऐकणारा आहे. बरोबर? तिसरं, सेड टू हे क्रियापद वापरले आहे. सेड टू हे काय आहे? क्रियापद वापरले आहे. त्यास रिपोर्टिंग व्हर्ब असे म्हणतात. काय म्हणतात? रिपोर्टिंग व्हर्ब असे म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्हात आय एम गोईंग टू मुंबई टुडे विथ माय फादर हे डायरेक्ट स्पीच किंवा नॅरेशन किंवा रिपोर्टेड स्पीच, त्याला डायरेक्ट स्पीचला दुसरं नाव रिपोर्टेड स्पीच असंही म्हणतात. तर हे काय आहे? डायरेक्ट स्पीच आहे. म्हणजे जे वाक्य अवतरण चिन्हात आहे त्याला काय म्हणतो आपण? डायरेक्ट स्पीच आहे. ते कोणाच्या तोंडचं वाक्य आहे? राहुलच्या तोंडचं वाक्य आहे, म्हणून त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. मग ह्या 4ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल. याच्यात स्पीकर कोण आहे, लिसनर कोण आहे, बरोबर आहे, याच्यात रिपोर्टिंग वर्ब कोणता आहे, डायरेक्ट स्पीच कोणता आहे, आलं का लक्षात? या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. ठीक आहे, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसंचं तसं अवतरण चिन्हात एकेरी किंवा दुहेरी मांडणे, त्यास डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. डायरेक्ट स्पीचमध्ये व्यक्तीच्या बोललेल्या शब्दांमध्ये कुठलाच बदल केला जात नाही. डायरेक्ट स्पीचमध्ये विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. नेक्स्ट पुढे इनडायरेक्ट स्पीच, नॅरेशन. आता इनडायरेक्ट स्पीच अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय? बरोबर आहे? अप्रत्यक्ष कथन. कथन म्हणजे बोलणे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जेव्हा एखाद्या व्यक्तीची ऐकलेले बोलणे जसेच्या तसे न सांगता ठराविक बदल करून आपल्या स्वतःच्या भाषेत मांडणे, त्यालाच अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. ठीक आहे, आपली भाषा म्हणजे त्या अगोदर समजून घ्या. आपली भाषा म्हणजे काय? आजपर्यंत तुम्ही ऐकत आलेला आहात आपली भाषा. आपली भाषा म्हणजे नेमकं काय? की काळाचा योग्य बदल, म्हणजे प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स, बरोबर आहे, शाल असेल शुड वूड, कॅन असेल तर कुड, मे असेल तर माईट, याला आपली भाषा म्हणतात. आले कशा? सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट प्रेझेंट असेल तर परफेक्ट पास्ट, याला आपली भाषा म्हणतात. आले का लक्षात? या पद्धतीने बदल करणे त्याला आपली भाषा असं म्हणतात. आपल्याला जे काही वाटतं ती म्हणजे आपली भाषा नाही, अगोदर हे क्लिअर करा. आलं का लक्षात? ठीक आहे, भाषेत सांगणे त्याला अप्रत्यक्ष कथन म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अप्रत्यक्ष कथन लिहिताना सगळी अवतरण चिन्ह काढून टाकतात. शिवाय
फुल स्टॉपच्या, फक्त वाक्याच्या शेवटी काय दिला जातो, फुल स्टॉप दिला जातो. आले लक्षात. आता बघूयात आपण जे अगोदर डायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य बघितलं होतं तेच आता आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बघूयात. फॉर एक्झाम्पल, राहुल टोल्ड सुधीर दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई दॅट डे विथ हिज फादर. बरोबर. आता त्या डायरेक्ट स्पीचमध्ये जे आपण वाक्य दिलेलं होतं, डायरेक्ट स्पीचमध्ये हे जे वाक्य दिलेलं होतं आपण त्याचंच आपण काय केलं आहे, पुढच्या वाक्यात आपण इनडायरेक्ट केलेलं आहे. राहुल टोल्ड सुधीर दॅट ही वॉज गोइंग टू मुंबई दॅट डे विथ हिज फादर. आता याच्यामध्ये कसा बदल झाला बघा. जर हे दिलेलं वाक्य जे होतं ते हे वाक्य होतं त्याला काय म्हणतं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स होतं. कोणतं वाक्य होतं, विधानार्थी वाक्य होतं, स्टेटमेंट होतं, ॲसर्टिव्ह होतं, डिक्लेरेटिव्ह होतं. ॲसर्टिव्हलाच 3 आणखी वेगळी नावं आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ॲसर्टिव्ह असेल, स्टेटमेंट असेल, डिक्लेरेटिव्ह, हे 3 नावं आहेत त्याला. ठीक आहे, आणि त्यालाच मराठीत आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. बघा, राहुल टोल्ड जेव्हा वाक्यात लिस्नर असेल तर सेट टूचा टोल्ड केला जातो, केला आपण. बरोबर. राहुल टोल्ड सुधीर वाक्य विधानार्थी असेल तर आपण दॅट वापरतो. बरोबर आहे. नंतर आपण आता हा दॅट नंतर ही कसा आला, तो राहुलसाठी आला आहे. बरोबर, राहुलसाठी आला. आणि वाक्याचा काळ काय होता, वाक्याचा काळ होता चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ झाला. बरोबर. ठीक आहे. गोइंग टू मुंबई, टू डेचा काय झाला, दॅट डे झाला. बरोबर. विथ मायचा काय झाला, हिज झाला, म्हणजे राहुलनुसार हिज फादर झाला. फादरचा फादरच राहील, तिथं काय चेंज होणार नाही. आलं का लक्षात. म्हणजे काय काय बदललं आपण या वाक्यात, आपण ह्या वाक्यात बदललं रिपोर्टिंगवर. नंतर आपण ह्या वाक्यात काय घेतला, कनेक्टिव्ह घेतला. नंतर हा प्रोनाऊन चेंज झाला. नंतर वाक्याचा काळच बदलला. बरोबर आहे. नंतर दॅट डे हा पॉइंटर वर्ड चेंज झाला. म्हणजे 5 बदल झालेत. ही 5 बदल प्रत्येक वाक्यात होत असतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीकडे नोंद घ्यावी, हे बदल कसे होतात. सगळ्यात अगोदर कर्ता क्रियापद लक्षात घ्या. सन हा एक फॉर्म्युला आहे. सन 1 2 3 लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे काय, सब्जेक्ट ऑब्जेक्ट नो चेंज. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. मी ते पुढच्या पेजला तुम्हाला समजून सांगतो आणि ते कसे बदल होतात ते तुम्हाला समजून सांगतो. आता इथे सन हा फॉर्म्युला फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. सन म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि नो चेंज. बरं. सब्जेक्ट म्हणून काय येतं, फर्स्ट पर्सन. ऑब्जेक्ट म्हणून काय येतं, सेकंड. ते तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. आता याच्यात बघा, हां, अप्रत्यक्ष इनडायरेक्ट स्पीच करताना डायरेक्ट स्पीचमधल्या 2 स्वतंत्र वाक्याचे एक वाक्य बनविले जाते. आपण काय केलं आहे तिथे आपण, म्हणजेच याचा अर्थ काय, सगळी अवतरण चिन्ह काढली जातात आणि त्यांना एक बनवलं जातं. ठीक आहे. हां, योग्य असे कनेक्टिव्ह वापरून, कनेक्टिव्ह म्हणजे हा जो आपण दॅट वापरला आहे ना, याला काय म्हणतात, कनेक्टिव्ह, जोडणारा. ठीक आहे. वापरून वाक्याच्या प्रकारानुसार, म्हणजे कसं, जर स्टेटमेंट असेल तर दॅट येतो, जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर इफ वेदर येतो, जर डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर तोच डब्ल्यू एच वर्ड येतो, जर इम्पेरेटिव्ह असेल तर टू येतो, एक्सक्लेमेटरी असेल तर दॅट येतो, ऑप्टेटिव्ह असेल तर दॅट येतो. या पद्धतीने आपण काय घेतो, कनेक्टिव्ह घेतो. डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना अवतरण चिन्ह काढून टाकावे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला ओळखताना एक वाक्य असतं, वाक्य दिलेलं डायरेक्ट स्पीचमध्ये आहे का इनडायरेक्ट स्पीचमध्ये आहे. बरोबर आहे. तेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. ठीक आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणताही असो, इनडायरेक्ट करताना वाक्य सरळ स्टेटमेंट म्हणजेच विधानार्थी वाक्यात लिहितात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांचं इनडायरेक्ट स्पीच का चुकतं माहिती आहे का, कारण तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय की इनडायरेक्ट स्पीच करताना दिलेला वाक्याचा प्रकार कोणताही असो, स्टेटमेंट असो, व्हर्बल क्वेश्चन असो, डब्ल्यू एच क्वेश्चन असो, इम्पेरेटिव्ह असो, ठीक आहे, नंतर एक्सक्लेमेटरी असो, नंतर ऑप्टेटिव्ह म्हणजे इच्छादर्शक वाक्य असो, यांचं सगळ्यांचा इनडायरेक्ट स्पीच करताना एकच गोष्ट लक्षात घ्यायची की कनेक्टिव्ह नंतरची रचना ही विधानार्थी वाक्यातच लिहायची. म्हणजेच कर्ता क्रियापद कर्म अशी ती रचना यायला पाहिजे प्रत्येक वाक्यात, आणि हा नियम प्रत्येक वाक्याला लागू होतो, लक्षात घ्या. मग दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणताही असो, इनडायरेक्ट हे नेहमी कोणत्या वाक्याच्या प्रकारात केलं जातं, स्टेटमेंटमध्ये, म्हणजेच विधानार्थी वाक्यात. लक्षात आलं. तर आपण सनबद्दल बोलूयात. हे एकदा तुम्ही वाचा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तुमच्या लक्षात येईल. बरोबर. हे एकदा वाचा, नंतर आपण पुढे जाऊ. नेक्स्ट, आता मी तुम्हाला सांगितला होता SON, बरोबर. हा जो सन फॉर्म्युला सांगितला होता, म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता या फर्स्टमध्ये काय येतात माहिती आहे का,
फर्स्ट पर्सन येतो. काय येतो? फर्स्ट पर्सन म्हणजे आय आणि वी, बरोबर. सेकंड पर्सनमध्ये काय येतो? यू येणार, बरोबर. आणि थर्ड पर्सनमध्ये काय येतो? थोडं लांब लिहितो याला मी. थर्ड पर्सनमध्ये काय येतो? लक्षात घ्या, ही, शी, एक मिनटं, जरा जास्त शब्द आहेत. ही, शी, इट आणि दे, हे 4 येतात. म्हणजे हे एन म्हणजे काय? नो चेंज असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे सब्जेक्टमध्ये बदल होतो, ऑब्जेक्टमध्ये बदल होतो आणि याच्यामध्ये नो चेंज. बघूयात आपण, बरोबर. कसं तर बघूयात. एक वाक्य मी घेतो. ही सेज आय वर्क हार्ड. आय वर्क हार्ड, बरोबर. आता हे वाक्य आहे. ही सेज आय वर्क हार्ड, बरोबर. हा फॉर्म्युला लक्षात. सन म्हणजे काय? सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, नो चेंज म्हणजे सब्जेक्टनुसार काय आला. आता बघा, ही सेज आय वर्क हार्ड. आता ही उत्तर लिहिताना आपण काय म्हणू? ही सेज दॅट. जेव्हा रिपोर्टिंग वर्तमान काळी असतो तेव्हा वाक्याचा काळ बदलत नाही. ते आपण डिटेलमध्ये शिकणार आहे. फक्त अगोदर हे समजून घ्या की हे आय कसं बदल होतो, बरोबर. ही सेज दॅट. आता या ही नुसार हा ही साठीच काय आला आहे? आय आला आहे, बरोबर. मग या हीचं परत या कर्त्यानुसार काय येईल? मग हीच येणार, बरोबर आहे का नाही? हीच येणार. हा आय कोणासाठी आला आहे? हीसाठी आला आहे. मग आपण ह्या याच्यानुसारच म्हणजे हा सब्जेक्टनुसार झाला, बरोबर आहे का ना. ही सेज दॅट ही वर्क्स हार्ड. मी तुम्हाला सांगितलं की रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही. रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात असेल तर वाक्याचा काळ बदलत नाही. बघा मग, ही सेज दॅट ही वर्क्स हार्ड. हा जो ही आला आहे हा यानुसार आला आहे आणि हा काय आहे? काय तो? सब्जेक्ट. झालं. पुढे पुढचं दुसरं वाक्य देतो. ही सेज टू मी. ही सेज टू मी यू वर्क हार्ड. आता इथं लक्षात द्या, यू वर्क हार्ड. यू वर्क हार्ड. ही सेज टू मी. ही सेज टू मी यू वर्क हार्ड. आता इथं बघा, इथं आपण ही टेल्स मी. टेल्स मी, बरोबर. सेज टू असेल तर आपण काय घेतो? टेल्स घेतो. कारण हां, ही टेल्स मी दॅट. आता इथं लक्षात घ्या, हा जो यू आला आहे तो कोणासाठी आला आहे? या मीसाठी आला आहे, बरोबर. हा आता इथे मग काय येईल? ही सेज टू मी यू. मग हा जो यू आहे इथे काय येईल? मीसाठी करता पाहिजे. दॅट नंतर काय आलं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलं ना की रचना पूर्ण म्हणतात सर मीचा आय तिथं आयकास काय, यूचा आयकास काय आला, मुलांना कळत नाही, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, हा जो मी आहे हा कोणासाठी आला आहे? यूसाठी आला आहे, बरोबर आहे. मग दॅट नंतर आपल्याला मी तुम्हाला सांगितलं आहे की विधानार्थी रचना करतात. मग मीचा आपल्याला प्रथमा काय येईल? आय, बरोबर आहे. ही टेल्स मी दॅट आय वर्क हार्ड. वर्क हार्ड. लक्षात. म्हणजे हे ऑब्जेक्टनुसार आलं. कशानुसार आलं? ऑब्जेक्टनुसार आलं. हे लक्षात घ्या, ऑब्जेक्ट, बरोबर आहे. कारण हा जो मी होता ना याच्यासाठी हा यू आला होता ना, बरोबर आहे की नाही. म्हणून दॅट नंतर काय यायला पाहिजे? सब्जेक्ट यायला पाहिजे आणि मीचा सब्जेक्ट झाला आय. लक्षात आलं? ठीक आहे ना. म्हणजे आता हा ऑब्जेक्टनुसार बदल झाला. पहिले अगोदर सब्जेक्टनुसार झाला होता, बरोबर आहे. हीसाठी आय आला होता. दॅट नंतर काय येणार? लक्षात घ्या, सब्जेक्टच येणार. आलं का लक्षात? हे इथपर्यंत लक्षात आलं? वाक्य समजून घ्या. ठीक आहे. आता तिसरं बघूयात आपण. तिसरं बघूयात. पुढे ही सेज शी वर्क्स हार्ड. शी वर्क्स हार्ड, बरोबर. आता हे वाक्य बघा, ही सेज शी वर्क्स हार्ड. आता ही सेज दॅट. आता मी सांगितलंय ही शी इट दे आला असेल वाक्यात तर तो चेंज होत नाही. मग काय येईल? तसंच येईल शी वर्क्स हार्ड.
आय होप तुम्हाला सन हा फॉर्म्युला कळला असेल. सन म्हणजे सब्जेक्टनुसार बदल, ओ म्हणजे एस म्हणजे सब्जेक्टनुसार बदल, ओ म्हणजे ऑब्जेक्टनुसार बदल, आणि एन म्हणजे नो चेंज. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि या गोष्टी आलं का लक्षात. म्हणजे फर्स्ट हा काय असं लक्षात घ्या, हा काय आहे फर्स्ट पर्सन, फर्स्ट, हा सेकंड आलं का लक्षात, आणि हा थर्ड. बरोबर आहे. हे सब्जेक्टनुसार आपण कसा बदल करतो ते बघा. सन हा फॉर्म्युला वापरतात, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि हे. बरोबर आहे. मी सब्जेक्ट आपण जर घेतलं आय, वी, यू, दे. सब्जेक्ट आपण काय काय घेतो लक्षात घ्या. काय घेतो डायरेक्टमध्ये आपण सब्जेक्ट घेतो आय, वी, यू फक्त. बरोबर आहे. ऑब्जेक्ट काय घेतो मी, अस, यू हेच घेतो लक्षात घ्या. हेच सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टमध्ये घेतो आपण. आलं का लक्षात. ठीक आहे. लक्षात घ्या. बाकीचे चेंजमध्ये होत नाहीत लक्षात घ्या. म्हणून सांगितलं आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड चेंज होत नाही म्हणून ते लिहिलेले नाहीत. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे. म्हणजे बघा हा थर्ड पर्सन होता म्हणून शी म्हणून चेंज झालं नाही, खाली ॲज इट इज आलं. हे तुमच्या लक्षात आलं असेल सन फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपल्याला प्रत्येक वाक्य सोडवताना बघायचं आहे तो सब्जेक्टसाठी आला आहे की ऑब्जेक्टसाठी आला आहे, ह्या दोन गोष्टीसाठी बघायचं आहे. आलं लक्षात. ठीक आहे. से टू मी असेल तर तो ऑब्जेक्टसाठी असतो, लक्षात घ्यायचा. ठीक आहे. नेक्स्ट बघा. मग आता एक सिंपल वाक्य देतो तुम्हाला. राजेश सेड टू मी कॉमा यू आर व्हेरी लकी. सिंपल एक स्टेटमेंट दिलं तुम्हाला, यू आर व्हेरी लकी. ठीक आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, हे जे अवतरण चिन्हानंतरच्या आधी आपण फुल स्टॉप दिला आहे हेच बरोबर आहे. काही विद्यार्थी अगोदर फुल स्टॉप नंतर हे लिहितात, हे चूक आहे, लक्षात घ्या व्याकरणच्या नियमानुसार. आता याच्यात बघा राजेश सेड टू मी. बरोबर आहे. टू मी. आता ही तुम्हाला सांगड घालता आले पाहिजे, हा यू कोणासाठी आला आहे, राजेशसाठी आला आहे का मीसाठी आला आहे. बरोबर आहे. कोणासाठी आला आहे तो मीसाठी आला आहे, मग तो ऑब्जेक्टसाठी आलेला आहे. बरोबर. तर आपण हे वाक्य, आणि वाक्याचा प्रकार कोणता आहे समजून घ्या. याच्यात राजेश काय आला, स्पीकर आला. सेड टू काय आला, रिपोर्टिंग व्हर्ब आला. मी काय आला, लिसनर आला. यू आर व्हेरी लकी हा काय आला, डायरेक्ट स्पीच आला. त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हणतात. बरोबर आहे. तर आपल्याला कसं चेंज करायचं मग बघा. हे वाक्य आपण विधानार्थी वाक्य येते, राजेश टोल्ड मी. जेव्हा वाक्यात लिसनर असेल आणि सेड टू दिलेलं असेल, ते पुढे बघतोच आहे आपण सगळं. सेड टू असेल तर आपण टोल्ड घेतो. बरोबर आहे. काय घेतो, टोल्ड घेतो. लक्षात घ्या. राजेश टोल्ड मी. आलं लक्षात. हां असेल राजेश टोल्ड मी दॅट आय. बरोबर आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो हा आय कसा आला. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा यू कोणासाठी आला आहे, मीसाठी आला आहे. बरोबर आहे. दॅट नंतर आपण करता लिहितो, मग मीचा करता काय होईल, यूसाठी आय. आले का लक्षात. मग दॅट आय एम. आता इथे बघा, सॉरी इथे वाक्याचा काळ बघा. हा कोणता, यू आर व्हेरी लकी म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. बरोबर आहे. त्याचा पास्ट टेन्स होईल. राजेश टोल्ड मी दॅट आय वॉज व्हेरी लकी, असं याचं उत्तर येईल. राजेश टोल्ड मी दॅट आय वॉज व्हेरी लकी. आयसाठी काय येईल, भूतकाळी वॉज येणार. बरोबर आहे. इथे यू आर होता, हा प्रेझेंट होता. आलं लक्षात. आय वेअर येणार नाही येते, लक्षात घ्या. जर अनरियल पास्ट असेल किंवा काल्पनिक इच्छा असेल त्यावेळेस आपण वेअर वापरतो, ते बघितलं आपण. बरोबर. आय वॉज व्हेरी लकी असं येईल. आलं का लक्षात. म्हणजे ह्या पद्धतीने बदल झाला. मीसाठी यू आलेला होता म्हणून त्याचं करता काय येईल, आय येईल. आणि आयनुसार वाक्याचा काळ कोणता होता, वर्तमान काळ होता, साधा वर्तमान काळ. त्याचा आपण साधा भूतकाळ केला. या पद्धतीने त्याची दिशा बदलते. त्या पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं रूपांतर होत असतं. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढे बघूयात आपण. ठीक आहे. डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना खालील 5 गोष्टींमध्ये बदल होतो. डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना खालील 5 गोष्टींमध्ये बदल होतो. आता ते कोणत्या कोणत्या गोष्टी ते बघणार आपण. हेच 5 बदल प्रत्येक वाक्याला लागू होतात. वाक्याच्या प्रकारानुसार ते बदल खालीलप्रमाणे. म्हणजे डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना 5 गोष्टींमध्ये बदल होतो. आता मी अगोदरच तुम्हाला वाक्य ते राहुल सेड टू सुधीर आय एम गोइंग टू मुंबई टुडे विथ माय फादर ह्या वाक्यात समजून सांगितलं होतं. परत एकदा मी सांगतो, तर लक्षात घ्या की काय काय बदल असतात. ते 5 बदल आहेत. पहिलं रिपोर्टिंग व्हर्ब.
पहिला बदल कोणता आहे? रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब कोणाला म्हणतात? जे क्रियापद वापरतो आपण, बोलणारा जे क्रियापद वापरतो त्याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हणतात. आलं लक्षात? ते वाक्याच्या प्रकारानुसार वेगवेगळं असेल. नंतर दुसरं कनेक्टिव्ह असतात. म्हणजे आपण जसं घेतो ना, आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट घेतो, बरं ना. नंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स व्हर्बल क्वेश्चन असेल त्याच्यात इफ किंवा वेदर घेतो. WH असेल तर तोच WH वर्ड घेतो, बरोबर आहे. इम्पेरेटिव्ह असेल तर टू घेतो. एक्सक्लेमेटरी असेल तर दॅट घेतो. ऑप्टेटिव्ह असेल तर दॅट घेतो. हे कनेक्टिव्ह आहेत. हे तुमचे तोंडी पाठवायला पाहिजेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे चेंज इन टेन्सेस. टेन्सेस कसे बोलतात? म्हणजे सिम्पल प्रेझेंट असेल सिम्पल पास्ट होतो, कंटिन्युअस प्रेझेंट असेल कंटिन्युअस पास्ट होतो, बरोबर आहे. ॲमिजार असेल तर वॉज वेअर होतो, हॅव हॅज असेल तर हॅड होतो, डू डज असेल तर डू नॉट डज नॉट असेल तर डिड नॉट होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे परफेक्ट प्रेझेंट असेल परफेक्ट पास्ट होतो, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असेल परफेक्ट कंटिन्युअस पास्ट होतो, सिम्पल पास्ट असेल परफेक्ट पास्ट होतो, कंटिन्युअस पास्ट असेल पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो, परफेक्ट पास्ट नो चेंज. आलं का लक्षात? मग शाल असेल शूड होतो, विल असेल वूड होतो, कॅन असेल कुड होतो. या पद्धतीने बदल होतात, ते आपण सगळं चार्टमध्ये बघणार आहोत. म्हणजे पहिला बदल काय? रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे बोलणारा जे क्रियापद वापरतो ते जे क्रियापद वापरलं जातं ते रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे जसं से म्हणा, सेज म्हणा, बरोबर आहे, बरोबर आहे, सेट टू म्हणा, बरोबर ना. यांना आपण काय म्हणणार? रिपोर्टिंग वर्ब. नेक्स्ट यूज ऑफ कनेक्टिव्ह म्हणजे वाक्य जोडण्यासाठी जे आपण वापरतो, जसं दॅट आहे, इफ वेदर आहे ना, WH वर्ड आहे, टू आहे, दॅट आहे. चेंज इन टेन्सेस तुम्हाला सांगितलं ना. चेंज इन प्रोनाऊन्स आणि ॲडजेक्टिव्ज आहेत, बरं. आता चेंज इन प्रोनाऊन्स म्हणजे सब्जेक्टचं काम करणारा प्रोनाऊन आहे, ऑब्जेक्टचं काम करणारा प्रोनाऊन आहे, पॉझिटिव्ह प्रोनाऊन आहे आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. हे 4 बदल होतात, ते चार्टमध्ये बघूत आपण. ठीक आहे. चेंज इन पॉइंटर वर्ड्स, ॲडर ऑफ टाईम अँड प्लेस अँड डेमॉन्स्ट्रेटिव्ह. आता पॉइंटर वर्ड्समध्ये काय? टुडे असेल तर दॅट डे होतो, टुमॉरो असेल तर नेक्स्ट डे होतो, है ना. टू नाईट असेल तर दॅट नाईट होतो. म्हणजे यांना आपण पॉइंटर वर्ड्स किंवा धीस असेल तर दॅट होतो, दीज असेल तर दोज होतो, है ना. ॲड्रेस म्हणतो आपण त्याला. हिअर असेल तर देर होतो, नाव असेल तर देन होतो. हे काय सगळं तुम्हाला कळेल. या 5 गोष्टी काय आहेत, लक्षात आलं. म्हणजे हे 5 बदल डायरेक्ट इनडायरेक्ट समजण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे तुम्हाला बाय हार्ट झाले पाहिजेत. आपण त्या PPT नोट्स पण आता विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत, तर त्या अभ्यास करताना त्यांचाही जरा व्यवस्थित अभ्यास करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे 5 बदल लक्षात आले असेल तुम्हाला. आता आपण याचं ही फक्त 5 सांगितले बदल, आता हे डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट बघायात मग पुढे हे 5 बदल बघूयात पुढे. आता बघा पहिला बदल कोणता आहे? चेंज इन रिपोर्टिंग वर्ब. म्हणजे क्रियापदात योग्य बदल. म्हणजे त्या रिपोर्टिंग वर्बमध्ये त्या क्रियापदामध्ये जो वापरला जातो वाक्यात त्याच्यात कसा बदल होतो ते बघूया. तो बदल होतो वाक्याच्या प्रकारानुसार. म्हणजे बघा नंबर्स आता याचे दिले आहेत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस, म्हणजे वाक्याचे प्रकार आणि रिपोर्टिंग वर्ब त्याच्यात कसा येतो, बरोबर आहे. म्हणजे हे सगळे डायरेक्ट स्पीचचे रिपोर्टिंग वर्ब आहेत. कसले रिपोर्टिंग वर्ब आहेत? डायरेक्ट स्पीचचे रिपोर्टिंग वर्ब आहेत. आता बघा, आता स्टेटमेंट असेल किंवा याला आपण डिक्लरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, किंवा याला आपण हे सुद्धा म्हणू शकतो स्टेटमेंट किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये कोणती रिपोर्टिंग वर्ब वापरला जातात त्याच्यात से येतो, स्टेट येतो, टेल येतो, रिमार्क येतो, ॲडमिट येतो, सजेस्ट येतो, बरोबर आहे. ठीक आहे. टेलसुद्धा डायरेक्ट कधी कधी वापरला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. से, स्टेट, टेल, रिमार्क, ॲडमिट, सजेस्ट ही वापरले जातात. तर त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स आहे बघा कमांडचं. याच्यामध्ये म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये एक देण्यापैकी कमांडमध्ये जर असेल तर टेल येतं, ऑर्डर येतं. आता टेलचं म्हणजे टोल्ड केव्हा होतं? ज्यावेळेस वाक्यात कोणता सेन्स नसेल तर सरळ टोल्ड किंवा आस्क वापरतात, लक्षात घ्या. मग इन्स्ट्रक्ट सूचना देणे असाही होतो. व्हर्बल किंवा WH क्वेश्चन असेल तर रिपोर्टिंग वर्ब आपण काय वापरतो? आस्क, इन्क्वायर, वॉन्ट टू नो. हे काय सगळे म्हणजे त्याच काळानुसार, म्हणजे हे डायरेक्ट स्पीचचे रिपोर्टिंग वर्ब आहेत. ठीक आहे. काळानुसार ते बदल असतात. रिपोर्टिंग वर्ब जर वर्तमान काळात असेल तर त्याचा बदलत नाही काळ, पण हा जर भूतकाळात आला तर सगळं बदलतं. ते भूतकाळात कसे होतं ते आपण बघूया. रिक्वेस्टचा सेन्स असेल म्हणजे रिक्वेस्टचं वाक्य असेल तर आपण आस्क घेणार, रिक्वेस्ट घेणार, अर्ज घेणार, बेग घेणार किंवा ॲडवाईस, म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा प्रकार आला, बरोबर. नेक्स्ट एक्सक्लेमेशन जर असेल म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय येणार? एक्सक्लेम येणार, रिमार्क येणार, वंडर येणार, ही रिपोर्टिंग वर्ब येणार. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स इच्छादर्शक वाक्य असेल तर काय येणार? विश, प्रे, ब्लेस, कर्स ही येणार. ठीक आहे. इच्छा येणार. म्हणजे लक्षात आलं. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेशन, रिक्वेस्ट, व्हर्बल, WH क्वेश्चन, कमांड, स्टेटमेंट या पद्धतीने आपण
रिपोर्टिंग वर्ब वापरू शकतो. एकदा तुम्ही व्यवस्थित वाचा. हे दिलेले रिपोर्टिंग वर्ब सगळे डायरेक्ट स्पीचचे आहेत. इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल तर कसा बदलतो. ठीक आहे. नेक्स्ट एकदा वाचून घ्या. नेक्स्ट दुसरा प्रकार यूज ऑफ कनेक्टिव्ह. दुसरा प्रकार काय, यूज ऑफ कनेक्टिव्ह. याच्या सगळ्या PPT तुम्हाला मिळणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे नोट्स मिळतील सगळ्या. त्या नोट्स शिकतानाच आपण काढायच्या आहेत. अगोदर नोट्स वाचायचे आहेत, नंतर व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काइंड्स ऑफ सेंटेन्स आणि कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे दोन वाक्य जोडणार. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. आता यात कनेक्टिव्हमध्ये काय काय बघा. स्टेटमेंट जर असेल तर आपण काय घेतो, दॅट घेतो. म्हणजे जर विधानार्थी वाक्य असेल तर आपण कनेक्टिव्ह काय घेतो, दॅट घेतो. लक्षात घ्या. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन असेल किंवा येस नो टाईप क्वेश्चन असेल तर आपण कनेक्टिव्ह काय घेतो, इफ किंवा वेदर. आता खरं म्हटलं तसा फरक पाडला जाते, पण चॉईस किंवा प्रेफरन्स असेल तर वेदर वापरला जातो, नाहीतर सरळ इफ वापरला जातो. दोघे वापरले तरी चालतात. इफ वापरा किंवा वेदर वापरा, लक्षात घ्या. ठीक आहे. WH क्वेश्चन म्हणजे स्पेशल क्वेश्चन असेल, विशेष प्रश्न असेल तर याला कनेक्टिव्ह वाक्यात जो WH वर्ड आलेला असो, मग तो व्हॉट असेल, हू असेल, व्हेन असेल, व्हाय असेल, व्हेअर असेल, तोच येतो. आलं का लक्षात. ठीक आहे. कमांड आणि रिक्वेस्ट म्हणजे हे सेंटेन्स आहे कनेक्टिव्हचं. म्हणजेच कशाचं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण काय घेणार, टू. इथं कमांड रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हटला तर विद्यार्थ्यांना लक्षात येतं की टू येणार. आता एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स म्हणजे उद्गाराचे वाक्य असेल तर इथं काय येतो, दॅट. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं सगळं. ठीक आहे. ऑप्टॅटिव्ह सेंटेन्स असेल, ऑप्टॅटिव्ह, तर इथं काय येणार, दॅट येणार. लक्षात घ्या. ऑप्टॅटिव्ह सेंटेन्स असेल तर काय येणार, दॅट येणार. ठीक आहे. लक्षात घ्या. ऑप्टॅटिव्ह. ठीक आहे. लक्षात घ्या. दॅट येणार. मग तुम्हाला हे लक्षात आलं, एकदा वाचून घ्या. कनेक्टिव्ह काय असतं ते लक्षात घ्या. वाक्याच्या ते सुद्धा वाक्याच्या प्रकारानुसार असतं. म्हणजे विधानार्थी वाक्य असेल तर दॅट येणार. वर्बल क्वेश्चन असेल तर वेदर इफ किंवा वेदर येणार. WH क्वेश्चन असेल तर काय येणार, WH वर्डच येणार जो वाक्यात आलेला असेल तो. आणि कमांड किंवा रिक्वेस्ट असेल तर टू येणार. एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स असेल तर दॅट येणार. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असेल तर काय येणार, दॅट येणार. ठीक, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढे चेंज इन प्रोनाउन्स अँड ॲडजेक्टिव्ज. लक्षात घ्या. चेंज इन प्रोनाउन्स अँड ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याच्यात बघा, प्रोनाऊन ॲज, डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे जर प्रोनाऊन सब्जेक्टच्या रूपात असेल तर तो काय असेल, आय, यू, वी, ही. म्हणजे बघा, आय, यू, वी, ही. लक्षात घ्या. प्रोनाऊन सब्जेक्टच्या रूपात जर असेल तर काय असेल, आय, यू, वी, यू. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, यू हा एक वचन अनेक वचनसाठी आलेला आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे हे वाक्याचे कर्ते म्हणून येतील, बरोबर, डायरेक्ट स्पीचमध्ये. तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होईल, आय जर मुलगा असेल तर ही होणार, बरोबर आहे. आय जर मुलगी असेल तर शी होणार, बरोबर आहे. जर हां, आता लक्षात घ्या. ठीक आहे. यू जर मुलगा असेल तर ही होणार, यू जर मुलगी असेल तर शी होणार, बरोबर. वी, वी हे अनेक वचनीसाठी असतं, त्याच्यासाठी असतं दे. तसंच यू हा अनेक वचनीसाठी असतो, त्यासाठी असतो दे. लक्षात आलं तुम्हाला. ठीक आहे. याच पद्धतीने हे लक्षात. आय जर मुलगा असेल तर ही, आय जर मुलगी असेल तर शी, यू जर मुलगा असेल एकवचनी, ही मुलगी असेल शी. वी आणि यू हे अनेक वचनीसाठी आहेत, त्यांचं इनडायरेक्ट होणार दे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून काय येणार, यांचंच ऑब्जेक्ट येणार. आयचा ऑब्जेक्ट मी, यूचा यू, वीचा अस, यूचा यू, बरोबर आहे. हे काय आहेत, ऑब्जेक्ट म्हणून आलेले आहेत. बघा, जर ऑब्जेक्ट मी मुलगा असेल तर ही येणार. ऑब्जेक्ट मी मुलगी असेल तर हर येणार. यू ऑब्जेक्ट मुलगा असेल तर ही येणार. यू ऑब्जेक्ट मुलगी असेल तर हर येणार. अस आणि यू हे अनेक वचने असतात, त्यासाठी येणार देम. लक्षात आलं. व्यवस्थित बघा, पुन्हा पुन्हा बघा. नेक्स्ट पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे आपण शिकलो आहे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, माय, आवर, युअर, हिज, हर, बरोबर आहे. पण जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणते कोणते आहेत बघा, माय, युअर, आवर, युअर यांच्याच बघा ना, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह, बरोबर आहे, त्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. हां, आपण नंतरची हिज, हर, देअर का नाही घेतले, कारण त्याचे चेंज होत नाही म्हणून ते घेतलेच नाही. लक्षात घ्या, कारण ते इकडे येतात, बरोबर आहे की नाही. आता बघा, माय जर मुलगा असेल तर काय येणार, माय जर मुलगा असेल तर काय येणार, हिज येणार. माय जर मुलगी असेल तर हर येणार. युअर जर मुलगा असेल तर हिज येणार. युअर जर मुलगी असेल तर हर येणार. आवर आणि युअर हे दोन्ही अनेक वचने आहेत, त्यासाठी येतो देअर, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हे इनडायरेक्ट, हिज, हर, देअर हा इनडायरेक्टचा पार्ट आहे. कसला पार्ट आहे, इनडायरेक्टचा पार्ट आहे. ठीक आहे. पुढे पुढचा प्रकार बघा, पॉझिटिव्ह प्रोनाऊन. पॉझिटिव्ह प्रोनाऊन बघा, मग
काय काय येईल डायरेक्ट स्पीचमध्ये हेच येतात, हे इनडायरेक्टमध्ये येतात. लक्षात घ्या, हे इनडायरेक्टच्या इकडे येणार नाहीत. विद्यार्थी म्हणतात सर हे नाही येणार का? नाही येणार, कारण ते इकडे येतात. माइन, युअर्स, आवर्स, युअर, हेच बघा, आय, मी, माय, माइन, म्हणजे एक लक्षात ठेवताना तुम्हाला लक्षात आहे. ठीक आहे, युअर्स, आवर्स, युअर. ठीक आहे. माइन जर मुलासाठी असेल तर हीच येईल. माइन जर मुलीसाठी असेल तर हर्स येणार. युअर्स जर मुलासाठी असेल तर हीच येणार. युअर्स जर मुलीसाठी असेल तर हर्स येणार. आवर्स आणि युअर्स हे अनेक वचने आहेत, त्यासाठी येणार देअर्स. असे बदल होतात चेंज इन प्रोनाउन्स अँड ॲडजेक्टिव्ज. लक्षात आलं? या पद्धतीने तुम्ही त्यात बदल करू शकतात. ठीक आहे. मग चेंज इन प्रोनाउन्स अँड ॲडजेक्टिव्ह कसा? म्हणजे डायरेक्ट स्पीचमध्ये सब्जेक्ट म्हणून काय येणार, बरोबर आहे. नंतर त्याचा इनडायरेक्टमध्ये काय होणार, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे काय येणार, कोणते कोणते येणार, त्याचं इनडायरेक्टमध्ये कसं होणार, पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये कसं येणार, काय काय येणार, त्याचं इनडायरेक्टमध्ये काय होणार, पॉझिटिव्ह प्रोनाउनमध्ये काय काय येणार, त्याचं इनडायरेक्टमध्ये काय काय होणार. या पद्धतीने तुम्हाला हा चार्ट लक्षात आला असेल. एकदा वाचून घ्या.